भारत हा विश्वगुरू आहे। जगात सर्वात तेजीनं ग्रो होणारी भारताची अर्थव्यवस्था असून लवकरच ती 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहे। भारताची ग्रोथ एवढ्या फास्ट होतीये की लवकरच आपण महासत्ता बनणार आहोत असं अनेक नेते तुम्हा आम्हाला म्हणताना दिसतात। मात्र भारत विश्वगुरू आहे की नाही हे इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर आपल्याला पाहायला मिळालंच। पेट्रोल पंपांवर चक्क सातबारा दाखवण्याची वेळ आली आहे। सातबारा दाखवल्यावरच पेट्रोल मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। तर काही ठिकाणी तर पेट्रोल डिझेलसाठी जीवघेणा हल्ला करण्यात येतोय। विश्वगुरू असलेल्या भारतात नागरिकांना पेट्रोल डिझेलसाठी एकमेकांवर हल्ला का करावा लागतोय? नागरिकांना रात्र पेट्रोल पंपावर का काढावी लागतीये? रशिया मित्र असताना भारतात इंधनाची कमी का होतीये? पाहूयात याच व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर अचानक हल्ला केला। अमेरिकेला वाटलं की इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांना जर ठार केलं तर 2 दिवसात आपण इराण जिंकू। मात्र ट्रम्प यांनी ठरवलेला प्लॅन त्यांच्यावरच भारी पडताना दिसला। इराणनं अमेरिका आणि इस्रायल यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि ट्रम्प यांना शेवटी इराण समोर गुडघे टेकावे लागले। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली। ट्रम्प यांनी इराणला वारंवार धमकी देत सामुद्रधुनी खुली करण्यास सांगितलं। मात्र इराण ट्रम्प यांच्या धमकीला न घाबरता आपल्या निर्णयावर ठाम दिसतोय। इराण होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरत असल्यानं ट्रम्प यांनी देखील हा मार्ग रोखून धरला। त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सध्या इंधनाचा पुरवठा होत नाहीये। भारतासह इतर देशात त्यामुळे इंधनाचा मोठा तुटवडा पाहायला मिळतोय। इंधनासाठी शेतकऱ्यांना रात्र पेट्रोल पंपावर जागून काढावी लागते। सध्या खरीप हंगामाचं काम सुरू झाल्यानं शेतकरी शेतीच्या तयारीत व्यस्त आहेत। शेतीसाठी ट्रॅक्टरसह इतर आधुनिक यंत्रांचा वापर केला जातोय। मात्र या यंत्रांना चालवण्यासाठी इंधनाची गरज असते। त्यामुळे शेतकरी सध्या पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यासाठी गर्दी करताना दिसतात। दिवसभर काम सोडून नागरिकांना पेट्रोल पंपांवर उभं राहावं लागतंय। मात्र काही वेळा रांगेत उभं राहूनही इंधन मिळत नाहीये। जालना शहरात तर पेट्रोल पंपावर 1 किलोमीटरहून अधिक लांब रांग पाहायला मिळाली। इंधन तुटवड्यावरून माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली। खरीप हंगाम तोंडावर आलाय। शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना इंधन आवश्यक आहे। पंपावर शेतकऱ्यांना सातबारा मागितला जातोय। शेतकऱ्यांना सातबारा सहजासहजी मिळतो का? सातबारा काढायला गेल्यावर तलाठ्याला अगोदर 50 रुपये द्यावे लागतात। हा अतिरिक्त बोजा कशासाठी? कृषी विभागानं शेतकऱ्यांची एक यादी पंपवाल्यांना द्यावी। त्या यादीवरून शेतकऱ्यांना पूर्व मशागतीसाठी इंधनाचा कोटा द्यावा। शेतकऱ्याला प्राधान्यानं सध्या डिझेल देणं गरजेचं आहे, अन्यथा अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। इंधन कमी असेल तर ते विलासी जीवनशैली जगण्यासाठी 4चाकी गाडी घेऊन फिरतात, त्यांचं तेल बंद करा। मुळात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली हेच सरकारचं मोठं अपयश आहे, अशी टीका राजू शेट्टींनी केली। काही वेळा पेट्रोल भरण्यावरून नागरिकांमध्ये वाद होताना दिसतो। जळगावमध्ये 2 वाहन चालकांनी थेट पंपाच्या कर्मचाऱ्यावर चाकून जीवघेणा हल्ला केला। त्यामुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी रात्री मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत इंधन भरण्यासाठी चालक पेट्रोल पंपावर थांबला। मात्र डिझेल संपल्यानं ही रुग्णवाहिका पेट्रोल पंपावरच अडकून पडली। त्यामुळे देशात इंधन तुटवड्यामुळे कशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे लक्षात येतंय। जरी आपण कथित विश्वगुरू असलो तरी आपल्याकडे फक्त 1 महिना टिकेल एवढाच इंधन पुरवठा असल्याची माहिती आहे। त्यामुळे नागरिक पॅनिक होऊन पेट्रोल पंपांवर गर्दी करतात, तर काही लोक इंधन साठा करत असल्याची माहिती आहे। इंधनाचे दर वाढल्यानं सर्व वस्तू महाग झाल्या आहेत। काही ठिकाणी इंधनाच्या तुटवड्यामुळे कंपन्या बंद पडताना दिसत आहेत। पेट्रोल पंप बंद असल्यानं नागरिकांना पेट्रोलसाठी भटकंती करावी लागते। सध्या इंधन भारतात उपलब्ध असताना अशा प्रकारच्या घटना घडतायत। जर उद्या देशातील साठा संपला तर काय परिस्थिती निर्माण होईल असा प्रश्न निर्माण झालाय। रशिया भारताचा मित्रदेश असताना भारतात एवढ्या भयंकर पद्धतीने इंधन तुटवडा का निर्माण झालाय? तर गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर टॅरिफ लावत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायत। ट्रम्प यांच्यासमोर भारत झुकताना दिसतोय। भारतानं ट्रम्प यांच्यामुळे आपल्या हिताचे फायद्याचे अनेक निर्णय बदललेत। इराण आपला मित्रदेश असताना भारतानं इंधन खरेदी बंद केलं। इराणमधील चाबहार पोर्ट हातातून गेलं। त्यानंतर ट्रम्प यांनी धमकी दिल्यानंतर रशियाकडून भारतानं स्वस्त दरात मिळणारं इंधन खरेदी करणं बंद केलं। ट्रम्प यांनी काही दिवस भारताला रशियाकडून इंधन खरेदी करण्याची परवानगी दिली होती। त्यामुळे युद्ध सुरू असताना भारतात इंधनाचा तुटवडा जाणवला नाही। मात्र ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपलेली आहे। सध्या भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय की नाही याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। ट्रम्प यांच्या दबावामुळे भारतानं तेल खरेदी करणं बंद केल्याची माहिती आहे। रशियासारख्या पारंपरिक मित्राकडून भारतानं तेल खरेदी करणं बंद केल्यानं दोन्ही देशांमधील संबंध पहिल्यासारखे राहिले नसल्याचीही माहिती आहे। केवळ ट्रम्प यांच्या दबावामुळे भारतात
इंधन तुटवडा निर्माण झालाय. भारताला आत्मनिर्भरतेकडे पावलं उचलावी लागणार असून फक्त काही उद्योगपतींच्या हिताचा निर्णय घेणं बंद करत अमेरिकेलाही प्रत्युत्तर द्यावे लागेल. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यानंतर भारत महासत्ता बनेल. देशातील शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोलसाठी रांगेत उभं राहावं लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.